सर्वांना सुप्रभात। आज अमरावती येथे दुपारी 3 वाजता अभियंता सहकारी पतसंस्था रुक्मिणीनगर अमरावती येथे सभा आयोजित केली आहे। या सभेला वीरेंद्रसिंग राजावत राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 संबोधित करणार आहेत। ते कलकत्त्यावरून केंद्रीय कार्यकारिणी सभेची सांगता करून ते नुकतेच विदर्भात आले आहेत आणि आज अमरावती येथे संबोधित करणार आहेत। तेव्हा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती श्री अशोक ठेंबरे, महाराष्ट्र सचिव EPS 95 आणि श्री अशोक थेटे, जिल्हाध्यक्ष यांनी याबाबतची माहिती दिली आहे। तेव्हा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सभेला उपस्थित राहावे ही नम्र विनंती। मी 2 कविता बघितल्या, दोन्ही हिंदीमधील आहे। पहिली कविता आहे दुष्यंत कुमारची, तुम्हारे पाँवों के नीचे कोई ज़मीन नहीं, तुम्हारे पाँवों के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं। दूसरी कविता पाहिली, जिंदगी में हर मोड़ हमारी मर्जी का नहीं होता, जिंदगी में हर मोड़ हमारी मर्जी का नहीं होता, कभी वक्त चुनता है रास्ता, कभी वक्त चुनता है रास्ता, तो कभी हालात मंजिल बदल देते हैं, तो कभी हालात मंजिल बदल देते हैं। आज आपण EPS 2026 एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 2026 आणि ओल्ड पेन्शन स्कीम, नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम यावर चर्चा करणार आहोत। अर्थात हा माझा अभ्यास असेल आणि माझं व्यक्तिगत मत असेल, त्यामुळे माझ्या मताशी प्रत्येकांची मतं जुळतील असे नाही। 29 जूनला केंद्र शासनाने EPS 26 म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 2026 ही जाहीर केली, त्याचं नोटिफिकेशन जाहीर केलं आणि त्याप्रमाणे आता EPS 2026 ही अंमलात येईल। आता EPS 95 आणि EPS 2026 मध्ये काही बदल आहे का याचा विचार केल्यास त्यात काहीही बदल नाही, उलट ज्या फॅसिलिटीज होत्या त्यांनी कमी केल्या आहेत। थोडक्यात त्या ठिकाणी जो ॲक्च्युअल सॅलरीवर कॉन्ट्रिब्यूशन करता येईल या संबंधीचं ज्यांना ऑप्शन देता येईल ती जी तरतूद होती ती तरतूद त्यांनी नलिफाय केली। ती तरतूद या EPS 2026 मधून रिमूव्ह केली, काढून टाकली आणि त्याच्यामुळे आता हायर पेन्शनचा 2026 नंतर संबंध राहणार नाही, लोकांना हायर पेन्शन मिळणार नाही। दुसरी बाब अशी की आता त्यांनी सिव्हिल लिमिट 15,000 ही निश्चित केली आहे आणि त्याच्यामध्ये
8.33% जे कॉन्ट्रिब्युशन आहे 1250 तेवढंच फक्त एक्सेप्ट करणार आहे. म्हणजे थोडक्यात ज्यांचा पगार 15,000पेक्षा जास्त आहे त्यांना या EPS 2026नुसार त्या ठिकाणी 8.33% रक्कम कॉन्ट्रिब्यूट करता येणार नाही आणि त्याचा त्यांना कोणताही फायदा मिळणार नाही. म्हणजेच या ठिकाणी ज्यांचा पगार 15,000पेक्षा जास्त आहे त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन लागू होणार नाही. EPS 2026 लागू होणार नाही. त्यानंतर जो फॉर्म्युला होता EPS 95मध्ये पेन्शनेबल सॅलरी इंटू पेन्शनेबल सर्व्हिस भागीला 70 हा फॉर्म्युला असाच ठेवलेला आहे. त्या ठिकाणी सॅलरीचा वर्ड काढून त्या ठिकाणी वेजेस असा शब्द केला आहे. त्याच्यामुळे आता जो फॉर्म्युला आहे पेन्शनेबल पेमेंटचा त्याचा पेन्शनेबल वेजेस गुणिला पेन्शनेबल सर्व्हिस भागीला 70 हाच आहे. त्या ठिकाणी जे कॉन्ट्रिब्युशन सेंट्रल गव्हर्नमेंटचं 1.16% होतं आणि आपलं 8.33% होतं ते जे आहे ते त्या ठिकाणी तसंच राहणार आहे. त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटनी कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. राष्ट्रीय संघर्ष समितीची मागणी होती की जर 8.33% कॉन्ट्रिब्युशन आमचं असेल तर त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटनी सुद्धा मॅचिंग कॉन्ट्रिब्युशन द्यायला पाहिजे, परंतु ती मागणी त्यांनी मान्य केली नाही. आपली मिनिमम पेन्शनच्या संदर्भात 7,500 मागणी होती, परंतु त्या मागणीच्या संदर्भात एकही शब्द अधोरेखित केलेला नाही. कदाचित या पावसाळी अधिवेशनामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये मिनिमम पेन्शन जे सध्या 1,000 रुपये आहे त्याच्यात काही बदल करणार आहे का याबद्दल आपल्याला मान्सून सत्र सुरू झाल्यानंतरच कळेल. अशा प्रकारची ही EPS 95 स्कीम आहे. त्या ठिकाणी जो मुद्दा होता व्हॅल्युएशनचा म्हणजे ॲक्च्युअरीकडून त्याचं व्हॅल्युएशन करून घेणे त्यालाही EPS 95 संघर्ष समितीचा विरोध होता. EPS 95 संघर्ष समितीने अनेक समितीचे दाखले देत पार्लमेंटरी कमिटी रिपोर्टचे दाखले देत त्या व्हॅल्युएशनसाठी ॲक्च्युअरी नेमायची गरज नाही. त्याच्यावर जो काय बॅलन्स शीट असेल किंवा रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर स्टेटमेंट असेल त्यावरून आपल्याला अंदाज बांधता येईल आणि ही EPS 95 किंवा आता EPS 2026 स्कीम व्हायबल आहे की नाही, वर्धनक्षम आहे की नाही याचा अंदाज बांधता येईल असं आपण सांगितलं होतं. परंतु त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटनी या नोटिफिकेशनमध्ये काहीही तरतूद केली नाही आणि त्याच्यामुळे ही EPS 2026 जी आहे ती जशीच्या तशीच आहे. त्यामध्ये जे आपल्याला फायदे होते ते फायदे देण्याचं त्यांनी बंद केलं. EPS 95मध्ये जे 11(3) आणि 1914ला अमेंडमेंटनंतर जी कलम 11(4) त्या ठिकाणी ॲड केली होती आणि ती आता त्याच्यात नाही आहे. थोडक्यात सुप्रीम कोर्ट जजमेंट जे आहे 4/11/22 ते जजमेंट आता त्याला कोणताही 2026 नंतर त्याला कोणताही महत्त्व राहणार नाही अशा प्रकारे ही तरतूद केलेली आहे. परंतु जे 2026च्या अगोदर म्हणजे ही स्कीम इम्प्लिमेंट होण्याच्या अगोदर म्हणजे 2026ची स्कीम इम्प्लिमेंट होण्याच्या अगोदर जे काही फायदे आपल्याला मिळणार आहेत ते मिळणार आहेत. परंतु 2026 EPS 2026 ही अंमलात आल्यानंतर मात्र याच्यापासून सर्वांना वंचित राहावं लागणार आहे. आता आपण एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 1952 आणि आता एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट स्कीम 2026 ही आता अंमलात येणार आहे. आता या एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट स्कीम 2026मध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की फक्त 15,000च्या 12% हा CPF राहील. म्हणजे 12% कॉन्ट्रिब्युशन एम्प्लॉयरचं राहील आणि 12% जे कॉन्ट्रिब्युशन आहे हे एम्प्लॉईचं राहील. म्हणजे थोडक्यात
1800 म्हणजे 15,000च्या 12% म्हणजे 1800 अधिक 1800 3600 आणि 3600मधून 1250 रुपये वजा केल्यानंतर जी काही रक्कम राहील ती कॉन्ट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंडामध्ये राहील. आणि ॲडिशनल जो अमाऊंट जर जमा करायचा असेल तर तो व्हॉलंटरी राहील, म्हणजे इच्छितस्थळी राहील. म्हणजे थोडक्यात आता जे बंधन आहे 12%चं ॲक्च्युअल सॅलरीवरती ते आता बंधन राहणार नाही. ते बंधन फक्त 15,000वरती म्हणजे जी काही सिलिंग लिमिट असेल किंवा सुधारित नंतर सिलिंग लिमिट असेल त्या सिलिंग लिमिटवरती 12% हा CPF राहणार आहे. त्यामुळे आता सुरुवातीला म्हणजे आतापर्यंत प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किंवा आपल्या IT सेक्टरमध्ये जो काही कॉन्ट्रिब्युशन त्यांचा CPFचा होता तो सिलिंग लिमिटवरतीच 12% होता. 12% एम्प्लॉयर आणि 12% एम्प्लॉई. आता मात्र सर्व क्षेत्रात तसं होईल. थोडक्यात या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विविध क्षेत्रातील 3 कंपन्या आहेत ते सुद्धा उद्या असं म्हणू शकतात की आम्ही या नियमाप्रमाणे फक्त 15,000च्या 12% रक्कम म्हणजे 1800 अधिक 1800 एवढीच फक्त कपात करणार, त्यापेक्षा जास्त करणार नाहीत. तर त्याला या वैधानिक आधारामुळे बळ मिळेल आणि त्यामुळे आपण स्वतः सजग असायला पाहिजे, जागरूक असायला पाहिजे या संदर्भामध्ये. तर EPS 90 आपला एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 52 आणि एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 2026मध्ये हा बदल केला आहे. आता एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 52मध्ये 10% किंवा 12% हा ॲक्च्युअल सॅलरीच्या 12% हा CPF होता. पण याच्यामध्ये त्यांनी बदल केलेला आहे आणि ॲक्च्युअल सॅलरीवरती CPF कॉन्ट्रिब्युशन करायचं नाही हे त्यांनी त्या ठिकाणी बदललं आहे. थोडक्यात त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे आहे आणि जी अगोदर कलम 11(3) आणि 11(4) होतं ते पूर्ण त्यांनी नलिफाय करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आता आपण बघूया हे आपण EPS 95 ते EPS 2026च्या प्रवासाचा उल्लेख केला. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 1952 ते एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 2026चा आपण उल्लेख केला. आता आपण थोडं MSEBच्या याच्यावरती जाऊया. मला असं समजलं की MSEB CPF ट्रस्टने रिझॉल्युशन पास केला आणि त्या रिझॉल्युशनमध्ये जो CPF ट्रस्ट आहे जो 1961 पासून अस्तित्वात आहे त्याला बरखास्त करण्याचं रिझॉल्युशन पास केलं. हे जे रिझॉल्युशन पास केलं ते एकतर्फी रिझॉल्युशन आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्व्हिस रेग्युलेशनमध्ये किंवा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टमध्ये किंवा म्हणजे त्याला औद्योगिक विवाद अधिनियम असं म्हणतात, त्यामध्ये त्या ठिकाणी सेक्शन 9 प्रमाणे नोटीस ऑफ चेंज द्यायला पाहिजे. कारण हे जे CPF ट्रस्ट आहे किंवा कंडिशन ऑफ सर्व्हिस आहे, ही कंडिशन ऑफ सर्व्हिस त्या ठिकाणी चेंज होणार आहे. जो त्यांचा मानस आहे की CPF ट्रस्टमध्ये जो काही इन्व्हेस्टमेंट आहे ते इन्व्हेस्टमेंट जे आहे ते बरखास्त करून CPF ट्रस्ट बरखास्त करून तो जो अमाऊंट आहे तो अमाऊंट त्या ठिकाणी जे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचा जो एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड चा अमाऊंट आहे त्या अमाऊंटमध्ये त्याला विलीन करायचा अशा प्रकारे. तर थोडक्यात या ठिकाणी 23-24चा जो CPF ट्रस्टचा रिपोर्ट पाहिला मी ॲन्युअल रिपोर्ट त्याच्याप्रमाणे 13,623 कोटी अमाऊंट जो आहे हा CPF ट्रस्टचा म्हणजे मेंबर्सचा अमाऊंट आहे. म्हणजे जवळपास 83,990 जे एम्प्लॉईज आहे त्यांचा जो अमाऊंट आहे 13,623 कोटी. आणि हा जर 13,623 कोटी हे बरखास्त करून जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फंडामध्ये पाठवलं, प्रॉव्हिडंट फंडामध्ये पाठवला तर त्या ठिकाणी
हा जो 13,623 कोटी ते एक्सेप्ट करणार का, त्याच्यावरती व्याज देणार का? कारण आता एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 2026 प्रमाणे फक्त सिलिंग लिमिटच्या 12%च CPF कापल्या जाईल अशा प्रकारचं प्रावधान त्या ठिकाणी केलं आहे. त्याच्यामुळे हा जो अमाऊंट आहे, हा अमाऊंट त्या बरखास्त करून ट्रस्टकडे न ठेवता तो अमाऊंट जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रॉव्हिडंट फंडात जर टाकला तर सेंट्रल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी किती व्याज देईल हा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर मग 15,000वरती 12% जर होत असेल तर ही स्कीम ऑपरेट झाल्यानंतर, म्हणजे 2026ची स्कीम ऑपरेट झाल्यानंतर त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे बोर्ड ऑफ ट्रस्टीज आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो फंड आहे त्या फंडामध्ये हे एक्सेप्ट होतील का? माझ्यामध्ये हे एक्सेप्ट होणार नाही. आता या EPS 2026मध्ये त्यांनी तरतूद केली आहे की ज्यांचा अगोदरच पेन्शन फंड आहे आणि तो जर या EPS 2026पेक्षा चांगला असेल तर त्याला एक्झम्पशन देता येईल, किंवा ज्यांचा फंड नाही आहे परंतु ते पेन्शन फंड याच्यापेक्षा चांगला सुधारू शकतात किंवा देऊ शकतात, तर त्यांना आपण सूट देऊ शकतो. अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यामुळे माझ्या मते जर CPF ट्रस्ट बरखास्त होऊ नये, ती तशीच राहावी आणि त्याच्यापासून जे काही फायदे आहेत ते फायदे करावे. त्यांचा जो मुद्दा आहे की फक्त जे डिपॉझिट केल्यानंतर जे काही फायदे 7.37% मिळतात आणि आपल्याला व्याज मात्र 8.25% द्यावं लागते, हे आहे तोट्यात आहे असं जे त्यांना वाटतं. तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट पॉलिसी बदलायला पाहिजे आणि त्याप्रमाणे CPF हे करायला CPFवर जास्तीत जास्त व्याज मिळवायला पाहिजे. हे कारण असू शकत नाही की 7.37% आम्हाला रिटर्न मिळते आणि 8.25% जे व्याज आहे, व्याज एम्प्लॉयला जाते. त्याच्यामुळे आता या नवीन सिस्टीममुळे या ठिकाणी 15,000वरती फक्त 12% कॉन्ट्रिब्युशन होत असल्यामुळे, म्हणजे 1800 अधिक 1800 ₹3600 कॉन्ट्रिब्युशन होणार असल्यामुळे कदाचित या महाराष्ट्रातील ज्या कंपन्या आहेत त्या म्हणतील की आम्ही या सिलिंग लिमिटप्रमाणे 12%च फक्त कॉन्ट्रिब्युशन देणार, त्यापेक्षा जास्त देणार नाही, असं सुद्धा समोर येऊ शकते. आणि म्हणून माझं स्वतःचं असं मत आहे की सुरुवातीला ओल्ड पेन्शन स्कीम जी होती 50% बेसिक प्लस DA, ती 2005 नंतर बंद झाली. त्याच्याऐवजी नॅशनल पेन्शन सिस्टीम अंमलात आली. त्यानंतर आता या एप्रिल 25पासून युनिफाईड पेन्शन स्कीम जी आहे ती अंमलात आलेली आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी ती मंजूर केलेली आहे. आणि त्या युनिफाईड पेन्शन स्कीमप्रमाणे जवळपास 18.5% जी रक्कम आहे ती गव्हर्नमेंट बिअर करणार आहे आणि 10% जे आहे हे एम्प्लॉई बिअर करणार, म्हणजे जवळपास 28.5% रक्कम त्या ठिकाणी युनिफाईड पेन्शन स्कीमच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतर 25 वर्षानंतर फुल पेन्शन मिळणार आहे. 25 वर्षाच्या अगोदर जी आहे ती प्रपोर्शनेट पेन्शन मिळणार आहे. त्या ठिकाणी 50% ऑफ बेसिक आणि फुल DA अशा त्याला ॲप्लिकेबल होणारा DA जो आहे तो मिळणार आहे. आणि त्यामुळे युनिफाईड पेन्शन स्कीमची जी योजना, आणि त्याच्यानंतर प्रत्येक 6 महिन्याला 1/10 ऑफ बेसिक प्लस DA त्या ठिकाणी आपल्याला शेवटच्या रिटायरमेंटच्या वेळेला जी काही रक्कम जमा होईल ती रक्कम आपल्याला मिळणार आहे. इट इज द अमाऊंट ऑफ GPF. आणि म्हणून माझी अशी विनंती राहील, हे जे MSEBचे जे एम्प्लॉईज आहेत तिन्ही कंपनीमध्ये विखुरलेले 83,990
या लोकांनी त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळणार नसल्यामुळे युनिफाईड पेन्शन स्कीमसाठी त्यांनी तत्परता दाखवली पाहिजे. कारण सध्याच्या स्थितीमध्ये 12% रक्कम जी आहे ती एम्प्लॉई कॉन्ट्रीब्यूट करतो, 12% रक्कम एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्यूट करतो, म्हणजेच 24% रक्कम. फक्त प्रश्न आहे 4.5%चा आणि 4.5% जी रक्कम आहे ती रक्कम महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी डिपॉझिट केली पाहिजे किंवा या तिन्ही कंपन्यांनी मिळून ती डिपॉझिट केली पाहिजे आणि युनिफाईड पेन्शन योजना जी आहे ती अंमलात आणली पाहिजे. युनिफाईड पेन्शन स्कीमचं जे नोटिफिकेशन आहे ते वेबसाईटवरती आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुद्धा ते सर्क्युलर काढला आहे. तेव्हा या ठिकाणी EPS 95 ही आता रद्द झाली. एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 2026 जी आहे ती अंमलात येणार आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशनची तारीख निश्चित झाली नाही, ती निश्चित झाल्यानंतर ते अंमलात येईल. त्याच्यानंतर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 1952 ती रद्द झाली. त्याऐवजी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम 2026 ही अंमलात येणार आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे आणि ते अंमलात आल्यानंतर बऱ्याच लोकांना पेन्शन मिळणार नाही ज्यांचा 15,000च्या वर पगार आहे त्यांना. त्यामुळे आणि त्यातल्या त्यात CPF कॉन्ट्रीब्युशनवरती सुद्धा म्हणजे CPF कॉन्ट्रीब्युशनसुद्धा यामध्ये त्या ठिकाणी मॅनेजमेंटची वेगळी मतं होऊ शकतात आणि त्याचा ॲडव्हर्स परिणाम आपल्यावर होऊ शकतो. आणि त्यामुळे ही जी योजना आहे युनिफाईड पेन्शन स्कीमची, ती योजना हे जे एम्प्लॉई आहेत 83,990 यांनी त्यावर विचार करायला पाहिजे आणि ही मागणी समोर रेटायला पाहिजे. ॲक्च्युली MSCB ट्रस्टनी अशा प्रकारचं रिझोल्युशन पास करायला नको होतं. त्याला CPF ट्रस्टीमध्ये जे युनियनचे पदाधिकारी म्हणून राहतात त्याने विरोध केला की नाही याबद्दल कल्पना नाही, पण त्यांनी त्या ठिकाणी विरोध करायला पाहिजे होता. आणि हे जे एकतर्फी डिसिजन घेतलं आहे त्याला कडाडून विरोध करून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बदलाची नोटीस न देता, सर्व्हिस कंडिशनमध्ये बदल होत असल्यामुळे बदलाची नोटीस न देता त्यांनी या ठिकाणी जे एकतर्फी निर्णय घेतला तो चुकीचा निर्णय आहे. आपल्या सर्व्हिस रेग्युलेशन 18मध्ये ती तरतूद आहे की CPF हे बंधनकारक आहे अशा प्रकारे आहे. असं असताना एकतर्फे निर्णय घेणे हे चुकीचे आहे. अर्थात हे मी जे आत्तापर्यंत बोललो ते माझं स्वतःचा अभ्यास आणि व्यक्तिगत मत आहे आणि त्यामुळे माझ्या मताशी कोणी सहमत होणार नसेल तर हरकत नाही, कारण ते माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी विनंती करतो की आजच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि वीरेंद्रसिंग राजावत महासचिव EPS 95 यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि ते या ठिकाणी संबोधित करणार आहेत. दिल्लीला त्यांचं बोलणं झालेलं आहे. कारण या ठिकाणी मिनिमम पेन्शन जी 1,000 रुपये मिळणार आहे ती वाढ का झाली नाही किंवा पार्लमेंटमध्ये होणार आहे का याच्याबद्दलसुद्धा ते संबोधित करतील. कारण सध्याच्या स्थितीमध्ये EPS 2026मध्ये याबाबत काहीही तरतूद नाही. मिनिमम पेन्शनबद्दल एक अक्षरही त्या ठिकाणी लिहिलेलं नाही आणि त्यामुळे मिनिमम पेन्शनच्या संदर्भामध्ये वाढ जी होणार होती त्यात ते सर्व आता गुलदस्त्यातच आहे. तेव्हा सर्वांनी विचार करा आणि आपले पावले उचला अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.